टॉप 9 राजकीय बातम्या। सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली तर एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। तर आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यामध्ये तडजोड नाही, अजित पवारांचा जयंत पाटलांना प्रत्युत्तर। तर तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली असंही अजितदादांचं वक्तव्य। दरम्यान अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरलेत, अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य। काहीने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं, आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास, जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली। अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही, रोहित पवारांचंही अजित पवारांना उत्तर। बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। आमच्या माई एनडी पाटलांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, रोहित पवारांचं वक्तव्य। तर रोहितची आजी आहे, तिला भाषणात माई माई करतोय, रोहितला घरी गेल्यावर मी बघतो, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। मला जन्माला आलो तसं मी त्यांना मायात्या म्हणत आलो, त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही। वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा, तो त्यांची आजी आहे तरी माई माई करतोय। ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते। तर जयंत पाटील हे देखणं नेतृत्व, आम्ही देखणे नाही का? जयंत पाटील देखणं आणि आम्ही बिनदेखणे आहात का? उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल टीका। हिंदी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व। जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे, वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा, आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, आदेशाची वाट न पाहता नुकसानीचे पंचनामे करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईकांचा टोला। तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा मटका लागला असं गणेश नाईक यांना म्हणायचं असेल, मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीत बसलेत, सध्या शिंदेंचा आकडा लागत नाहीये, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला, लॉटरी लागते, आनंद आहे गोष्टी, पण माझं म्हणणं आहे की कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। काय बोललो मी? महायुतीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय, हे राज्याला माहिती। जनतेनं कामावर मतदान केल्यामुळे 232 आमदारांची विक्ट्री केली। लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानानंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। कमी थर लावले नाही, 232 थर लावून हंडी फोडली, ही विकासाची हंडी आहे। आणि 232 आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते, त्यामुळे कामावर या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे।